तुम्हाला आवडते तशी गरमागरम स्ट्रॉंग कॉफी आणलीये मी तुमच्यासाठी. घ्या. काय झालं जयंत सर, कसला विचार करताय? नाही नाही, कसलाच नाही. मग घ्या ना ही कॉफी. जानू, एक विचारू तुला. हो विचारा ना. जानू, आपल्या बेडरूम मध्ये ना काही गोष्टींची जागा परत चेंज झाली आहे. नाही म्हणजे मी काल रात्री झोपायच्या आधी सगळ्या गोष्टी जागच्या जागी नीट ठेवल्या होत्या आणि फोटोजही काढले होते. हा, हे काय माझ्या फोनमध्ये आहे, पण आता परत चेक केलं तर सगळ्या गोष्टीची जागा परत चेंज झाली आहे. काय? एक मिनिट, काय म्हणालात तुम्ही? घरातल्या सगळ्या गोष्टींचे फोटोज काढले होते? सर हो, काय चाललंय सगळं? किती वियर्ड आहे हे. जानू, ते मी माझ्यासाठी काढ, म्हणजे ऍक्च्युली आता जानू माझ्या लक्षात राहत नाही आहेत ना गोष्टी, म्हणून मी ते फोटोज काढले होते. पण आता परत चेक केलं तर जानू सगळ्या गोष्टींची जागा बदललेली आहे. म्हणजे कसं शक्य आहे? कोणी केलं असेल? हाऊ इज दिस पॉसिबल? नाही म्हणजे जानू, माझा काही तुझ्यावर डाऊट नाही आहे, सिरियसली. पण ते पण काय? जानू, तू कुठल्याच वस्तूंना हात लावला नाहीयेस ना? मी? जयंत सर हो, मी कशाला हात लावेन या सगळ्या वस्तूंना? माझा काय संबंध? एक सांगू का जयंत सर, हल्ली ना तुम्ही जरा विचित्रच वागताय. जानू, हे बघ, प्लीज असं सारखं सारखं नको म्हणूस ना, मला त्रास होतो. आय एम सो सॉरी जयंत सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही शांत व्हा आणि बसा. बसा 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 बसा. आणि खरं तर ही गोष्ट मी तुम्हाला उठल्या उठल्याच सांगणार होते, पण उगाच तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून मी गप्प बसले. म्हणजे नक्की काय झालंय? त्याचं काय आहे ना जयंत सर, काल रात्री ना तुम्ही जरा वियर्डच वागत होतात, म्हणजे एकदम असे विचित्र वागत होतात. म्हणजे एकतर तुम्हाला ते झोपेत चालतात ना तसं काहीतरी करत होतात, घरभर फिरत होतात, काही बाई झोपेत बरळत काय होतात. त्याच्यानंतर तर तुम्ही सरळ खोलीच्या बाहेर सुद्धा जायला निघालात. मला तर कळतच नव्हतं मी तुम्हाला कसं कंट्रोल करू ते. बट मग फायनली मी कसं तरी तुम्हाला कंट्रोल केलं आणि कसं बसं शांत झोपवलं. म्हणजे जानू, मी असा वागलो रात्री? पण का? मला काय माहित, पण हा, हे सगळं तुमचं वागणं बघून ना मला मात्र खूप भीती वाटली. भीती? हो मग, एकतर तुम्ही काही ऐकतच नव्हतात, तुम्ही कंट्रोलच्या बाहेर गेलेलात. मला कळतच नव्हतं तुम्हाला कसं कन्व्हिन्स करू. तुम्हाला रात्री घरभर फिरायचं होतं, घरातल्या सगळ्या वस्तूंना हात लावून काय बघायचा होता, खोलीच्या बाहेर काय जायचं होतं. पण कसं तरी शेवटी मी तुम्हाला कन्व्हिन्स केलं आणि झोपायला लावलं. पण या सगळ्यामुळे मला मात्र झोप नाही लागली. मला सारखी हीच भीती वाटत होती, अचानक तुम्ही पुन्हा जागे झालात तर, म्हणून मग मी नाही झोपलीये रात्रभर. सॉरी जानू, हे बघ, मला खरं तर तुला त्रास द्यायचा नव्हता. जानू, कॅन आय बी ऑनेस्ट? मला काहीतरी होतंय खरंच. मला काय होतंय मला ते कळत नाहीये, पण एवढं माहितीये मला काहीतरी होतंय. मला त्रास होतोय जानू. मी असं का वागतोय मला तेच कळत नाहीये. जयंत सर, मी आलेच. हा, जयंत, एकेकाळी तू सुद्धा मला असंच मॅनिप्युलेट केलंयस. आता मी पण तुझ्याच सारखं वागून तुला वेड लावणार आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः. आता पाणी सोडा. ओम गोविंदाय नमः. आता पूजा संपलेली आहे, आपण होमाला सुरुवात करूया. तुम्ही तो होम पेटवायला घ्या. गुरुजी, तुम्ही पण होम सुरू करा. हो हो करा. काय झालं गुरुजी, काय होतंय? पेटवा लवकर. बघू, मी प्रयत्न करते. हो हो करा.
कुठून आणली ही लाकडं? पेटता पेटत नाहीयेत. ताई इकडे द्या, मी पुन्हा प्रयत्न करतो. होय. काय होतंय? तुम्ही काय बसले? तू टाका ना त्यामध्ये. हे काम धड जमत नाही. टाका. कसा पेटेल तो होम? मनात खोट आहे ना, म्हणूनच पेटत नाही तो होम. काय संपत? अगदी बरोबर आहे. आणि मनात लोकांबद्दल चांगले विचार सुद्धा असायला पाहिजेत ना. सिद्धू तू तुम्हा सगळ्यांच्या शिव्या शापामुळे माझा होम पेटत नाहीये. ए बा, नीलांबरी, उगाच कोणाला तरी दोष देऊ नको ग. पूजेला बसताना मन शांत ठेवावं. बोलले नाही बोलले. तुम्हाला ना फक्त संधी पाहिजे असते मला बोलायची. तुमच्या सगळ्यांच्या ना या शिव्या शापामुळे खरंच माझा होम पेटत नाहीये. अक्कल शिकवतात. आमच्यामुळे असं काहीही घडत नाहीये वहिनी. प्रसन्न चित्ताने आमची पूजा चालू आहे. होम सुद्धा व्यवस्थित पेटलेला आहे. मग प्लीज आम्हाला शांतपणे देवाचं नामस्मरण करू दे. सिद्धू तू बस डोक्यात- सुनबाई, या पुढे एकही शब्द बोलू नका. गुरुजी पूजा चालू करा. येस कम इन. सर हे तुमच्यासाठी. ओके थँक्यू. हे काय? जानूची चिठ्ठी. मला कॉल करा. जानूने अशी का चिठ्ठी पाठवली? हॅलो. काय झालं जानू? तू मला कॉल करा अशी चिठ्ठी का पाठवलीस? हो जयंत सर, ऍक्च्युली मला ना तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी का? अहो तुम्ही ऑलरेडी एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून जाता आणि मी सकाळी तुमच्याशी खूप हार्शली बोलले ना. कसला प्रॉब्लेम? अहो हाच स्लीप वॉकिंगचा. जयंत सर, अहो हे असं झोपेत चालणं, काही बाई बरळणं, सरळ खोलीच्या बाहेर निघून जाणं, ही सगळी काही चांगली सिम्पटम्स नाही आहेत. हा हो, ही सगळी स्ट्रेसची लक्षणं आहेत. पण मी काय म्हणते, तुम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका. मी आहे ना तुमच्यासोबत. आपण खूप चांगली ट्रीटमेंट घेऊ. सध्या याच्यावर खूप चांगले चांगले डॉक्टर्स आहेत. आणि हो जयंत सर, म्हणजे तुम्ही स्वतःला अजिबात एकटं समजू नका. काहीही झालं ना तरी मी कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाहीये. ट्रस्ट मी. आणि हो, आपण ना आता कोणाला काहीच सांगूयात नको. जानू ऐक ना, मला एक अर्जंट काम आलंय. मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो. ओके, या बाय.